आम्ही आता काही वेळापूर्वी आमचे प्रतिनिधी जम्मू काश्मीरमधून आपल्यासोबत जोडले गेले होते, त्यांच्याशी ज्यावेळेस बोललो त्यावेळेस त्यांनी म्हटलेलं आहे पूर्ण जम्मू शहर जे आहे ते यावेळेस ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे. किती फायदेशीर ठरू शकतं ब्लॅकआउट करणं नागरिकांचा जीव वाचवण्याच्या दृष्टिकोनातून? दोन अँगलनी त्याचा फायदा होऊ शकतो. पहिला अँगल जो आहे तो नक्कीच ब्लॅकआउट केल्यामुळे काही अंशी जे म्हणजे दुश्मनांचे जे फायटर जेट्स असतील किंवा ज्या प्रकारचे एरियल प्रोजेक्टाईल्स त्या ठिकाणी असतील त्यांना एक्झॅक्टली त्यांचं टार्गेट शोधण्यासाठी जे आहे काही अडथळा आपण या अंधाराच्या माध्यमातून निर्माण करू शकतो. आणि दुसरा असा अंधार केल्यामुळे जे आहे जर टार्गेट बरोबर हिट झालं नाही तर सामान्य लोक जे आहेत ते सामान्य लोक सुद्धा त्यांचं संरक्षण करू शकतात. मुळातच या एअर रेड सायरन त्याचबरोबर ब्लॅकआउटमुळे क्रॅश ब्लॅकआउट मोठ्या प्रकारे मोठ्या एरियामध्ये अशा प्रकारचा ब्लॅकआउट केल्यामुळे 3 P's ज्याला आपण म्हणतो पीपल, प्रॉपर्टी अँड इम्पॉर्टंट प्लेसेस या तिन्ही गोष्टींचा जो आहे आपण एक प्रकारे संरक्षण करू शकतो आणि म्हणून हे ब्लॅकआउट नक्कीच महत्वाचं आहे. बिलकुल सर, आपण बघतोय की यावेळेस ब्लॅकआउटचा फायदा होऊ शकतो, परंतु आता सैन्याची कारवाई जी आहे ती नेमकी काय असू शकते हे ड्रोन पाडण्यासाठी? कारण आपलं जे S-400 म्हणून जे मिसाईल होतं त्याच्यानं अनेक ड्रोन्स पाडल्याचं देखील कळत आहे. नक्कीच आपल्याकडे सक्षम अशा प्रकारची एअर मिसाईल डिफेन्स सिस्टम आहे. काल सुद्धा त्याचा प्रत्यय आपल्याला आला की वेगवेगळ्या प्रकारची मिसाईल फायर करण्याचा 15 ठिकाणी मिसाईल फायर करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला आणि या S-400 मिसाईल सिस्टमने जे आहे त्याला इंटरसेप्ट केलं, त्याला नाहीसं केलं. अमृतसरमध्ये सुद्धा जे आहे अशा प्रकारचे मिसाईल इंटरसेप्ट करून त्यांना पाडल्याचे आपल्याला एक प्रकारे म्हणजे प्रूफ आपल्याला मिळालेले आहे. आता प्राथमिक अहवालामधून असं येत आहे की चायनीज बनावटीचे हे ड्रोन किंवा मिसाईल्स त्या ठिकाणी असू शकतात आणि S-400 मिसाईल सिस्टम असल्यामुळे नक्कीच या ड्रोन्सचा सुद्धा काही अंशी बंदोबस्त करण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहे. पण आता त्यांनी एस्केलेट केलं तर आपण सुद्धा रेसिप्रोकल ऍक्शन नक्कीच करू अशी अपेक्षा आहे. आज रात्री किंवा उद्या जे आहे आपण पाकिस्तान मधल्या काही टार्गेट्सला हिट करू अशी शक्यता मला मोठ्या प्रमाणावर वाटते. बिलकुल सर, एक महत्वाचा प्रश्न असा देखील आहे की इथं आपण बघतोय की काही मिसाईल जे आहेत ते भारतानं पाडलेत, ड्रोन जे आहेत ते पाडलेले आहेत, परंतु आता म्हणजे या पूर्ण रात्रभरामध्ये हे आणखीनही हल्ले करू शकतात. कशा पद्धतीनं भारताचा देखील प्रतिहल्ला असू शकतो, काय रणनीती नेमकी असू शकते? कारण आपण दृश्यांमध्ये देखील समोर आपण बघतोय की कशा पद्धतीने ड्रोन आले आणि हे मिसाईल इथं डागण्यात आले होते. नक्कीच एरियल स्ट्राईक्स होतील, ड्रोन स्ट्राईक्स होतील आणि भारत सुद्धा त्याला प्रतिकार करेल. एक डिफेन्सिव्ह पोस्चर असणार आहे. भारत सुद्धा अशा प्रकारचे ड्रोन हल्ले करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करेल. आज आणि उद्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसू शकतील. बिलकुल सर, एक महत्वाचा प्रश्न, अगदी शेवटचा प्रश्न आहे माझा की लोकवस्तीवर जेव्हा हल्ले होतात किंवा लोकवस्तीच्या भागामध्ये हल्ले होतात त्यावेळेस लोकांना वाचवणं, निष्पापांना वाचवणं ही प्राथमिक जबाबदारी असते आणि या सगळ्या परिस्थितीत ती जबाबदारी सैन्य दल कशा पद्धतीनं पूर्ण करू शकते त्या संदर्भात काही माहिती? नक्कीच सैन्याकडे जे आहे म्हणजे त्यांची आपली तयारी असते, ते डिफेन्सिव्ह सिस्टम आहे. तर आपण बघतोय सतीश ढगे यांच्यासोबत आपण पुन्हा एकदा जोडले जाऊ आणि या संदर्भातले सगळे अपडेट्स जे आहेत ते आणि कशा पद्धतीनं या कारवाईच्या वर सैन्याची प्रतिक्रिया असू शकते ही माहिती घेणार आहोत.